राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने अनेक भागात ढगाळ हवामान होत आहे. यातच किमान तापमानात चढ उतार सुरू आहेत. आज 31 जानेवारी रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी अधिक होत असून शुक्रवारी म्हणजेच काल 30 जानेवारी रोजी मध्य प्रदेशच्या राजगड येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये केरळच्या कोची येथे देशातील उच्चांकी 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रात दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. शुक्रवारी म्हणजेच काल 30 जानेवारी रोजी धुळे येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी 8.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यात धुक्यासह दव पडत असून दिवसभर वातावरण धुसर असल्याचं दिसून येत आहे. आज 31 जानेवारी रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.